नमस्कार, मी सुयोग आणि आज आपण पार्ट टाइम जॉब स्कॅमबद्दल बोलणार आहोत. तर काय आहे पार्ट टाइम जॉब स्कॅम? पार्ट टाइम जॉब स्कॅमचे 3 स्टेजेस आहेत. आता पहिल्या स्टेजमध्ये जो स्कॅमर आहे तो आपल्याला कॉल करतो किंवा व्हॉट्सअप मेसेज करतो की तुमच्यासाठी एक जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे, पार्ट टाइम जॉब आहे, तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळात करू शकता. तुमचा जो करंट एक्झिस्टिंग जॉब आहे त्याला काही इम्पॅक्ट नाही पडणार, प्लस तुम्हाला फ्रीमध्ये पैसे मिळतात. ते आम्ही जे टास्क सांगू छोटे मोठे ते टास्क तुम्ही कंप्लीट करायचे आणि तुम्हाला पैसे मिळतील. आता सुरुवातीला फुल कन्व्हिन्स करतात हे की आपल्याला चॅटमध्ये की तुम्ही करावंच म्हणून. तुम्ही नाही जरी म्हटले ना पहिले 1-2 वेळेस तरी ते फुल कन्व्हिन्स करतात की तुम्ही केलाच पाहिजे. तुमच्यासाठी फ्रीमध्ये पैसे मिळवण्याची किंवा कमवायची ऑपॉर्च्युनिटी आहे. हे डायरेक्ट तुम्हाला टास्क न देता आता पहिलं तुम्ही जर तुमचा इंटरेस्ट दाखवला ना हे तुम्हाला दुसऱ्या व्हॉट्सअप चॅटवरती घेऊन जाणार. तिथून मग अजून एकाकडे असं करत करत पिरामिड स्कीमसारखंच एक इन द एंड तुम्हाला टेलिग्रामवरती घेऊन जाणार एका ग्रुपवरती. जसं तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करता ह्या स्कॅमचं स्टेज 2 चालू होतं. आता स्टेज 2 मध्ये हे काय करतात, तुम्हाला स्टार्टिंगला ना 1-2 छोटे मोठे टास्क देतात आणि त्यानंतर टास्क कंप्लीट केल्यावरती तुमच्या अकाउंटला पैसे पण पाठवतात. इथं तुमचा ट्रस्ट गेन केला जातो, तुमचा विश्वास जिंकला जातो. आणि आता तुमचा ट्रस्ट गेन झाला आहे ना, त्यांना जेव्हा असं लक्षात येतं ना की तुमचा ट्रस्ट गेन झाला आहे, मग ते काय करतात, एक तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड येतात. तो एका फेक क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा युजर नेम आणि पासवर्ड असतो. फेक बरं का, फेक वेबसाईट असते ती किंवा फेक ॲप्लिकेशन असतं ते. आता तिथं तुम्हाला ते ट्रेड करायला सांगता. तर ट्रेड करायसाठी तुम्ही तुमचे पैसे टाकायचे. आता जसं तुम्ही त्या प्लॅटफॉर्ममध्ये लॉग इन करता, तुमचे पैसे टाकता, इथून ह्या स्कॅमचा स्टेज 3 चालू होतो. आता स्टार्टिंगला इथं पण तुम्हाला आहे ना थोडेफार रिटर्न्स देणार. ते 1-2 वेळेस आहे ना, 2-3 वेळेस जोपर्यंत तुम्ही जास्त अमाऊंट नाही टाकत तोपर्यंत ते पैसे रिटर्न देतात तुम्हाला. जसे आता हे काय करतात, एक ग्रुप क्रिएट करतात, त्याच्यात बरेच जण असे स्क्रीनशॉट शेअर करत असतात की मी एवढा प्रॉफिट बनवला, तेवढा प्रॉफिट बनवला, आजचा हा प्रॉफिट आहे. आणि मोस्ट ऑफ द टाईम ह्या टेलिग्राम ग्रुप्सवरती जास्त करून स्कॅम्सच असतात, त्यांचेच फेक अकाउंट असतात. आता मग तुम्ही एका प्रेयर प्रेशरमध्ये आता की यांनी एवढे टाकले त्याला एवढे भेटले, ते आता मी पण एवढे टाकतो मग मला पण एवढे भेटेल, मग तुम्ही टाकता. आता एका सर्टन पॉईंट नंतर जेव्हा ती अमाऊंट मोठी होते ना, लाखांमधले स्कॅम्स ते 1000 10,000 असं नाही, डायरेक्ट लाखांमध्ये खेळतात ते. याची चिंदी गोष्टी करते ना स्कॅमर. आणि तुम्ही पण ट्रस्ट करता त्या ॲपवरती का? कारण की एकदम जेन्युइन ॲप वाटते ती, एकदम अशी ओरिजिनल ॲपसारखे दिसते. त्याच्यात तुमचं वॉलेट दिसतं, त्या वॉलेटमध्ये पैसे येतात, ते पैसे ॲड झालेले पण दिसतात, पण ॲक्च्युली ते तुमच्याकडे नसतात, ते फेक आहे. ते पैसे त्या वॉलेटवरती नाही, ते डायरेक्ट स्कॅमरच्या अकाउंटवरती जातात. आता स्टेज 3 चालू होती. जसं तुम्ही पैसे विड्रॉ करायचं म्हणता ना, ते तुम्हाला अजून एक टास्क देतात आणि त्यासाठी अजून पैसे टाका म्हणतात. मग तुम्ही जसे ते पैसे टाकता ना तसे तुमचा ॲक्सेस पण त्या ॲपवरून काढून टाकतात, तुमचे नंबर्स पण ब्लॉक करतात. सरळ सोपी गोष्ट आहे. आता सगळे जे काही काम करतात किंवा इन द एंड लोकांचा आता मोटिव्ह हाच आहे की आपल्याला जास्तीत जास्त पैसे कमवायचे ते. आणि ते जास्तीत जास्त लवकरात लवकर पैसे कमवायचे याच्यात आहे ना, असे स्कॅमर बसले ते पण पैसेच कमवतात ते स्कॅम. जे डेटा एंट्री स्कॅम टाईम लिमिटमध्ये करायला लागतं. ओव्हरलोड काम देतो, आम्हाला एवढा लॉस झाला आणि तुम्ही जे ॲग्रीमेंट साईन केले त्याच्यात जो पण लॉस होईल तुमच्यामुळे तो तुम्हीच भरून द्यायचा आहे. कोर्ट आहे ना तुमच्यापासून हजारो किलोमीटर लांब जाऊ शकतो. ॲक्च्युली लोक आहेत ना, कोर्ट केस किंवा पोलीस म्हटलं ना घाबरतात. त्याचाच हे स्कॅमर लोक आहे ना सगळ्यात जास्त फायदा उचलतात. नाही, कोर्ट केस काय, कोर्ट केस असं स्कॅमर्सला पकडू मारलं पाहिजे. आम्हाला एवढं पण कळणार आहे की आम्ही प्रोफाईलमध्ये जाऊन नाव वेगळं आहे आणि तुम्ही मला जे सांगते ते नाव वेगळं. आपल्याकडे नॉलेजचा एवढा सोर्स आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही सजेशन असतील तर कमेंट करा आणि जर कोणासोबत झाला असेल तर त्याला शेअर करा.